सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, अबोली फुलामध्ये धुंद तू मनाचा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग असं जे रिलिक्स व्हिडिओ एडिटिंग आहे ते मित्रांनो करणार आहोत. मित्रांनो, तर सावली उन्हामध्ये जो सॉन्ग आहे त्या सॉन्गवर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला बनवण्यासाठी दोन ॲपची गरज लागणार मित्रांनो. पहिला असणार आहे फोटो रूम आणि दुसरा असणार आहे अलाइट मोशन. तर फोटो रूम हा ॲप कशासाठी, तर मित्रांनो तुम्ही जो फोटो यूज करणार आहेत त्या फोटोचा जो बॅकग्राऊंड आहे तो रिमूव्ह करण्यासाठी. तर काय करायचं तुम्हाला मित्रांनो, फोटो रूममध्ये तुम्हाला ॲप ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर फोटो रूम हा ॲप तुम्हाला प्ले स्टोअरला भेटून जाईल, तुम्ही इझिली तिथून डाउनलोड करू शकता. त्यानंतर फोटो रूम ॲप ओपन केल्यानंतर स्टार्ट फ्रॉम फोटोवर क्लिक करायचं आहे आणि जो तुम्ही फोटो तुमचा यूज करून त्या फोटोला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. फोटोला या सिलेक्ट केल्यानंतर इथे स्कॅनिंग होत आहे, फोटोचा जो बॅकग्राऊंड आहे तो आपोआप इथे कट होऊन जाईल. त्यानंतर हा फोटो तुम्हाला काय करायचं आहे, इथे खाली खूप सारे व्हाईट, ब्लॅक आणि ट्रान्सपरंट आणि ओरिजिनल. तर तुम्हाला सिम्पली ट्रान्सपरंटवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो वरती तुम्हाला इथे शेअरसारखं ऑप्शन असेल इथे त्यावर असं क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो सेव्ह टू गॅलरी करून टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे सेव्ह टू गॅलरी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ओके झालं इथे. त्यानंतर तुम्ही बॅक यायचं आणि मित्रांनो दुसरा फोटो तुम्हाला मी सांगितलं की दुसरा जो व्हिडिओ बनवण्यासाठी ॲप लागणार तो असणार अलाइट मोशन. तर अलाइट मोशनमध्ये लागणारे प्रीसेट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही इनपुट करून घ्या, जे काही प्रीसेट असतील बिटमार्क, शेक इफेक्ट हे दोन्ही ते इनपुट करून घ्या आणि लागणारा मटेरियल जो आहे तो सुद्धा तुम्ही पहिल्यांदा डाउनलोड करून घ्या. त्यानंतर तुम्हाला अलाइट मोशन जो ॲप आहे त्याला ओपन करायचं आहे आणि मित्रांनो खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आहे. एक नंबरचा प्रीसेट आपल्याला ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली प्लसवर क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं एक आपला जो मित्रांनो बघू शकता मी तुम्हाला एक जो काय बॅकग्राऊंड दिलं तो बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे. मॉन ट्रान्सफर जायचं आहे. तिसऱ्या नंबरच्या ऑप्शन जाऊन त्याची साईज जरा वाढवायचं आहे. त्यानंतर या फोटोचे जो इमेज ॲड केला बॅकग्राऊंडचा त्यावर क्लिक करून शॉर्टपर्यंत येऊन या दुसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर लॉंग प्रेस करून सर्व लेअरचे तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आहे. यानंतर बघू शकता रिलिक्स तुम्हाला अशा प्रकारे मी तयार करून दिले. तर मित्रांनो तुम्हाला फक्त राहिलं काय, तर खाली प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन जो आपण जो फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतलेला फोटो आहे तो घ्यायचा आहे. यानंतर हा फोटो अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर मूव्ह ट्रान्समध्ये यायचं आहे. इथे रोटेटचे ऑप्शन 2 नंबरचे ऑप्शन क्लिक करायचं, रोटेट तुम्हाला -90मध्ये करून घ्यायचं आहे. यानंतर वरच्या 1 नंबरचे ऑप्शन जायचं मित्रांनो, याला इथे वरती होऊ शकता अशा प्रकारे इथे घेऊन टाकायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरचे ऑप्शन येऊन याची साईज वाढवायची जरा आणि मित्रांनो नीट तुम्हाला अशा प्रकारे इथे त्याला ॲडजस्ट करायचं होऊ शकता. यानंतर शॉर्टपर्यंत याची जी लेअर आहे ती वाढवायची तुम्हाला. त्यानंतर लॉंग प्रेस करून या सर्व लेअरच्या खाली घेऊन यायचे आणि फक्त जो बॅकग्राऊंडचा लेअर आहे त्याच्यावरती ठेवायचा आहे. यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला दिसणार झालेला अर्धा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे, एक शेप सिलेक्ट करायचं आहे. वरती 3 डॉटर जाऊन 3 डॉटर गेल्यानंतर फिल कमिंग एरिया ऑप्शन सिलेक्ट करून कलरचं ऑप्शनमध्ये जायचं, ब्लॅक कलर सिलेक्ट करायचं आहे. ही जे रेक्टँगल लेअर आहे ती शॉर्टपर्यंत वाढवायचं आहे. यानंतर स्टार्टिंगला पुन्हा या लेअरवर क्लिक करून इफेक्ट्सवर येऊन ॲड इफेक्ट्सवर जाऊन सिम्पल स्टार्ट फीडवरती सर्च बारमध्ये जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे. सिम्पल स्टार्ट फीड सर्च केल्यानंतर याच्यावर क्लिक करून स्टँडर्डसाठी क्लिक करून इथे पोझिशन दिसेल तुम्हाला, पोझिशन तुम्हाला XYZ तर झेडवर जायचं आहे आणि मित्रांनो इथे प्लस के जायचं आहे आणि याला तुम्हाला पुढे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. 1000पर्यंत ठेवायचं मित्रांनो, तुम्हाला इथे 1000च्या वरती गेलं तरी चालेल. त्यानंतर पुन्हा शेवटला येऊन डायरेक्ट शेवटला येऊन एक प्लस की देऊन पुन्हा इकडे वाढून घ्यायचं अशा प्रकारे बघू शकता. यानंतर मित्रांनो तुम्हाला स्केल आहे ती थोडी वाढवायचं आहे, थोडी नॉर्मल, आणि साईज थोडी वाढवायचं आहे. आणि मित्रांनो जो फेदर आहे त्या फेदरवर येऊन तुम्हाला फेदर थोडं वाढवायचं आहे. यानंतर याच आपण जो व्हिडिओ आता तर रेडी केला आहे हा तर ब्लॅक स्क्रीनवाला त्यावर क्लिक करून ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करून टाका. अशा प्रकारे तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल मित्रांनो बघू शकता. तर आता इथून पहिल्यांदा बॅक या आणि जे आपण फोटोमध्ये तुम्हाला इफेक्ट दिले लावायला त्यासाठी तुम्हाला शेक इफेक्टमध्ये जायचं आहे आणि जो खाली फोटो दिलेला आहे त्यावर क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन मित्रांनो इफेक्ट कॉपी करायचं आहे. नंतर बॅक येऊन मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्यावर क्लिक करून बॅकग्राऊंडच्या लेअरवर क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाका मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण जो फोटो ॲड केला त्यालासुद्धा हाच इफेक्ट अप्लाय करा म्हणजे बघू शकता अशा प्रकारे तो व्हिडिओ दिसेल तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता आपला व्हिडिओ इथे रेडी झाला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनल आपलं फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बाजूची बेल आयकॉन असेल ती देखील ऑलवेज सेट करून टाका. तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करावरती सेटिंग झालेल्या शेअरचं ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्टवर क्लिक करून टाका.